राष्ट्रवादीला निश्चित चांगलं यश मिळेल असं दीपक मानकर यांनी म्हटलंय। भाजपाला निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाही। आमदारकीचं उद्दिष्ट असल्याने आपण निवडणूक लढवली नाही। आपला मुलगा हर्षवर्धन मानकरसाठीही आपण काम करणार असल्याचं दीपक मानकर यांनी म्हटलंय। उद्दिष्ट माझं आहे, आमदारकीचा विचार मी करणार आहे। तर आता मुलांना संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि एक मुलं देखील गेले 7-7 8-8 वर्ष काम करत आहे माझं। दोन्ही मुलांना एकीकडे दोन्ही मुलांना उमेदवार एक राष्ट्रवादीमध्ये एक बीजेपी मध्ये दोघांनाही उमेदवारी मिळाली बघा, त्यांच्या कार्यामुळे त्यांना ही उमेदवारी मिळालेली सगळ्यात महत्त्वाचं। त्यामुळे नागरिक त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं भाजपचा प्रचार करणार का मुलाचा करणार? एक लक्षात ठेवा, मला माझ्या मुलांसाठी थोडं काम करावंच लागेल, पण राष्ट्रवादीचं काम मला अधिक करावं लागेल कारण की त्या पक्षाचा मी पदाधिकारी राहिलेला आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून जयराज लांडगेंना उमेदवारी। लांडगेंना अजित पवारांकडून एबी फॉर्म हा देण्यात आलेला आहे। जयराज लांडगेंनी काल मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तर आता आज त्यांना एबी फॉर्म हा देण्यात आलेला आहे। चंद्रपूरमध्ये भाजपच्या इच्छुकांचा संताप। उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। चंद्रपूरमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून या ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, मात्र या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। काँग्रेस वंचितच्या जागेचा तिढा अखेर आता सुटलेला आहे। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे। नांदेडमध्ये काँग्रेस वंचित महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहे। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।